अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना माहीतच आहे. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ माझे सगळे स्वामी भक्त नित्यसेवा किंवा संकल्पयुक्त सेवा करत असतात. तर माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना बरेच अनुभव येत असतात. छोटे मोठे बरेच लीला स्वामी महाराज घडवत असतात. तर असाच एक सुंदर अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. माझ्या चॅनलला तुम्ही जर नवीन असणार तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आई होण्याचं सुख हे सगळ्या माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत सगळ्यांना आई होण्याचं सुखची इच्छा असते. तर अशाच एका माझ्या ताईला पण आई होण्याचं सुख पाहिजे होतं. म्हणजेच त्यांच्या लग्नाला 15 वर्ष झालेले होते. तरीही खूप प्रयत्न केले, खूप डॉक्टरांची पण त्यांनी ट्रीटमेंट घेतली, पण मग काही उपयोग होत नव्हता. खूप गोळ्या औषधं घेऊन किंवा खूप जास्त ट्रीटमेंट करून ताई पण थकून गेल्या होत्या की राहत पण नाही आणि आणि प्रेग्नन्सीही राहत नाही. म्हणून त्यांनी निर्णय घेतला, आता आपण बाळ नाही होऊ द्यायचं किंवा आपल्याला नाही पाहिजे आता. कारण की शारीरिक त्रास हा खूप भयानक होत होता. जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो आणि त्या सगळ्या गोष्टी करत असतो त्यावेळेस ज्यांना जो त्रास होत असतो त्या सगळ्या गोष्टींच्या त्रासातून त्या ताई गेलेल्या होत्या आणि त्या सगळ्या त्रासांना त्या ताई खरंच कंटाळल्या होत्या. आणि त्यांनी मग सांगितलं की काय होऊ द्यायचं आता, एवढे वर्ष होऊन गेले, एवढ्या सगळ्या गोष्टी करूनही आपल्याला यश मिळत नाही. म्हणून त्यांनी बाळ होऊ देण्याचं ही आशा सोडून दिली होती. तर असंच एक दिवशी त्यांच्या मनात आलं की आपण असंच म्हणता शेजारच्या ताईने त्यांना सांगितलं की तुम्ही केंद्रात का जात नाही किंवा जे प्रश्न उत्तरं करतात त्या ताईंना तुम्ही जाऊन का सांगत नाही की असा असा तुमचा प्रॉब्लेम आहे किंवा असं असं आहे म्हणून. ज्यावेळेस ताई गेल्या आणि त्या ताईंनी जेव्हा प्रश्न केलं की माझ्या लग्नाला 15 वर्ष झाले आहेत आणि मला अजूनही बाळ झालेलं नाही आहे, खूप प्रयत्न केले, खूप सगळ्या गोष्टी करूनही झालं आहे, पण काही उपयोग नाही. आणि त्यांचे जे रिपोर्ट आहेत ते नॉर्मल सगळ्या गोष्टी येत होत्या, कोणामध्येही काही प्रॉब्लेम नव्हता. तरी पण सगळ्या गोष्टी क्लिअर असताना सुद्धा त्यांना प्रेग्नेन्सी राहत नव्हती. मग जेव्हा त्या केंद्रात गेल्या आणि स्वामी महाराजांच्या केंद्रात ज्यावेळेस आपण जात असतो त्यावेळेस आपण ज्याही गोष्टी करतो त्या गोष्टी मनापासून तर गेल्या तर स्वामी महाराज नक्की देत असतात. ही शाश्वती मी तुम्हाला 100% देते की महाराज कधीही कुणाला कोणतीही गोष्ट कमी करत नाहीत किंवा देत नाहीत. महाराज आपण एवढी एवढी सेवा केली तर आपल्याला आभाळा एवढं आपल्याला देत असतात. म्हणून स्वामी सेवेमध्ये खूप ताकद आहे. तसंच त्या ताई आशेने गेल्या की करून जाऊ आणि प्रश्न उत्तरं करून बघू. तर त्या ताईंनी म्हणजे ज्या प्रश्न उत्तर केंद्रातल्या ताई करतात त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही 108 पारायणाची स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाची संकल्पयुक्त सेवा करा. तर त्यांना सगळे नियम सांगितल्या, अटी सांगितल्या, कशी सेवा करायची तेही सांगितलं. आणि त्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्हाला शक्य असेल तर महाराजांच्या आरतीलाही तुम्ही उपस्थित राहत जा. तर ताईने नित्य नियमाने किंवा सगळ्या गोष्टी एकदम जशा त्यांनी केंद्रातल्या ताईने त्यांना सांगितलं होतं तशा तंतोतंत त्यांनी बिलकुल तशाच सेम केल्या. सेवा पूर्ण होण्याच्या आधीच त्यांना प्रेग्नेन्सी राहून गेली. हीच तर खरं स्वामी लीला आहे, हेच तर खरं महाराजांची कृपा आहे. ज्यावेळेस आपण सेवा करतो, मनोभावनेने सेवा करत असतो त्यावेळेस आपल्याला स्वामी नक्की देतात. ज्या ठिकाणी सायन्स संपतं त्या ठिकाणी अध्यात्मक चालू होतं हे तर नक्कीच आहे. तर महाराजांवरती विश्वास ठेवून किंवा स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ वाचून तुम्हाला खूप मोठं फळ भेटत राहणार आहे तर नक्कीच आहे. त्या ताईंना 15 वर्षापासून दवाखाना करून किंवा सगळ्या गोष्टी करूनही फळ मिळालं नव्हतं. पण 108 स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं पारायण केल्यानंतर ते 108 पारायण संपण्याच्या आधीच त्या ताईंना अनुभव आला. हीच तर खरी स्वामी लीला आहे, हीच तर खरं स्वामी महाराजांची कृपा असते. ज्यावेळेस आपण खरंच मनोभावनेने सगळ्या गोष्टी तर करून अंतःकरणातून महाराजांची सेवा जर केली तर आपल्याला महाराज नक्की छान अनुभव देत असतात. जर तुम्हाला पण असेच अनुभव ऐकायचे असतील किंवा प्रत्यक्षात तुम्हाला अनुभव करायचा असेल तर तुम्ही स्वामी महाराजांची संकल्पयुक्त सेवा नक्की करून बघा. खूप छान अनुभव येतात. आणि हा अनुभव जेव्हा मला सांगितला तेव्हा मला खरोखर खूप छान वाटलं आणि खूप छान अनुभव आहे. आई होण्याचं सुख त्या ताईंना मिळालेलं आहे. याच्याहून सगळ्यात सुखी किंवा आनंदाची गोष्ट काहीही राहू शकत नाही. महाराज श्री स्वामी समर्थ ह्या नामस्मरण पण केलं ना तरीही त्याची परतफेड महाराज देत असतात. म्हणून तुम्ही स्वामी सेवेत या, स्वामी मार्गात राहा,
स्वामी मार्गात टिकून राहणं खूप छान आहे आणि महाराजांची सेवा करणं खूप छान आहे. म्हणून तुम्हीही स्वामी महाराजांची सेवा करा आणि भरपूर सेवा करा. तर आजची सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.